and let's understand the Senecan tragedy. Actually, Seneca was a Roman dramatist. He wrote 10 closest tragedies. सेनेकानं जवळजवळ 10 ट्रॅजेडीज लिहिलेल्या आहेत आणि ही हॅड इन्फ्लुएन्स्ड द ट्रॅजिक dramatist of Elizabethan age more than the Sophocles and Aeschylus. He exercised tremendous influence on the English stage. His plays are full of melodramatic elements. He wrote that 10 closest tragedies. 10 क्लोजेस्ट ट्रॅजेडीज त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर जो परिणाम आपल्याला बघायला मिळतो तो परिणाम हा ट्रॅजिक ड्रॅमेटिस्टचा परिणाम त्याच्यावर किंवा प्रभाव हा एलिझाबेथन एज पेक्षाही सोफोक्लस आणि एस्केलस यांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. यामध्ये त्यानं स्वतः लिहिलेल्या ट्रॅजेडीज मध्ये द ऑक्टेविया, द हेरक्युलस ऑक्टॅकस, द फोएनिसायस, द ॲगामेनन, द हेरक्युलस फ्युरेन, द ट्रॅडस, द मीडिया, द फायड्रा, द ऑडिपस, द थिएस्टस. ऑल दिस ट्रॅजेडीज आर फुल ऑफ फॅमिलियल थीम्स ऑफ ग्रीक मायथॉलॉजी. ह्या सगळ्या ज्या 10 ट्रॅजेडीज त्याच्या आहेत, 10 क्लोज ट्रॅजेडीज ज्या आहेत, या ग्रीक मायथॉलॉजीच्या फॅमिलियल थीम्स ऑफ ग्रीक मायथॉलॉजीवर डिपेंड्स आहेत किंवा यामध्ये सगळे आपल्याला ग्रीक मायथॉलॉजी किंवा त्या संदर्भात आपल्याला बघायला मिळतं थीम्स त्याच्या. दो दे वेर लिटल लीड, दे वेर ॲडमायर्ड बाय रिनेसन्स ड्रामाटिस्ट. पण त्याच्या लिखाणामध्ये किंवा तो स्वतः एक रिनेसन्स ड्रामाटिस्टला ॲडमायर करतो. दे वेर ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. त्याचे जे सगळ्या 10 त्यानं 10 ट्रॅजेडीज लिहिलेल्या आहेत त्या इंग्लिशमध्ये रिनेसन्स मधल्या लेखकांनी किंवा ड्रामाटिस्टनी ट्रान्सलेट केलेल्या आहेत. ही टॉट द इंग्लिश ड्रामाटिस्ट हाऊ टू राईट ट्रॅजेडीज. सेनेका या ड्रामाटिस्टनं जणू काही इंग्लिश ड्रामाटिस्टला ड्रामा कसा लिहायचा, ट्रॅजेडी कशी लिहायची हे शिकवलेलं आहे. ही ऑल्सो टॉट व्हॉट टू से इन ट्रॅजिक सिच्युएशन अँड टोन अँड स्टाईल टू यूज. त्याचबरोबर त्यानं हे देखील शिकवलेलं आहे की जेव्हा तुम्ही ट्रॅजेडी लिहिता तेव्हा लिहित असताना कशा पद्धतीनं ती सिच्युएशन आणि त्यामधला टोन, त्याची स्टाईल कशी वापरायची, कसं बोलायचं, कशी सिच्युएशन सांगायची, हे त्यानं त्याच्या लिखाणामध्ये किंवा त्यानं एलिझाबेथन किंवा रिनेसन्सच्या त्या सगळ्या ड्रामाटिस्टला शिकवलेलं आहे. सो नाव वी विल सी द स्पेशल फीचर्स ऑफ सेनेकन ट्रॅजेडी. Features. The first feature is that classic sense of form, unit and coherence. The plot construction. महत्वाचं आहे की प्लॉट कन्स्ट्रक्शन कसं असलं पाहिजे. जे सेनेकन ट्रॅजेडीमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने एक प्रॉपर प्लॉट कन्स्ट्रक्शन जो क्लासिक सेन्स वाला आहे, फॉर्म ऑफ युनिट अँड कोहरन्स, एकमेकाबरोबर जोडले गेलेले एक प्रॉपर युनिट त्याच्या प्लॉटचं त्यानं निर्माण केलं. रिव्हेंज थीम हा त्याच्या ट्रॅजेडीचा एक महत्वाचा फ्युचर आपल्याला बघायला मिळतो. रिव्हेंज म्हणजे एक प्रकारचा बदला. एखाद्या हिरोनं त्याच्या विलेन बरोबर घेतलेला बदला ही त्याच्या ट्रॅजेडीज मधली एक फ्युचर आहे. हॉरिबल टेरिबल ब्लड कर्डिंग सीन्स, प्रचंड हॉरिबल टेरिबल आणि रक्ताळलेले क्षण किंवा दृश्य त्याच्या नाटकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. व्हायलन्स ऑफ दी स्टेज, स्टेजवर असेल किंवा स्टेजच्या संदर्भात असतील किंवा त्याच्या ड्रामाज मध्ये असतील, ट्रॅजेडीज मध्ये असतील, यामध्ये एक प्रचंड व्हायलन्स आपल्याला बघायला मिळतो. फेरी स्पीचेस, इमोशनल डायलॉग्स,
स्टेज ऑन फायर. फेरी स्पीचेस बघायला मिळतात. भावनात्मक संवादांचा एक प्रचंड वापर त्याच्या या स्टेजवर आपल्याला बघायला मिळतो किंवा नाटकात ट्रॅजेडीमध्ये बघायला मिळतो. सुपर नॅचरल एलिमेंट्स. त्याच्या ट्रॅजेडीमध्ये फक्त रिअलिस्टिक आपल्याला गोष्टी बघायला मिळत नाहीत, तर सुपर नॅचरल एलिमेंट्स देखील बघायला मिळतात. लाईक घोस्ट, विचेस म्हणजे चेटकिंड, घोस्ट, स्पिरिट्स, एंजल्स, पऱ्या देखील बघायला मिळतात. इन शॉर्ट, इन हिज tragedies he included supernatural elements, for example ghost, witches, spirits and angels also. त्यानंतर 7वा फीचर आहे मर्डर, स्टॅबिंग, ड्युएल्स, फायटिंग, पॉइझनिंग, सुसाइड. म्हणजे थोडक्यात माणसांना मारणं, स्वतः मरणं, दोघांमधली भांडणं, या सगळ्या गोष्टी या सेनेकाच्या ट्रॅजेडीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्या ट्रॅजेडीचं हे 7वं फीचर आहे. त्यानंतर 8वं फीचर आपल्याला जे महत्वाचं बघायला मिळतं ते म्हणजे हिरो, विलेन, पॉवरफुल हिरो, गॉड लाईक आणि विलेनियस क्वालिटीज. हिरो, विलेन, शक्तिशाली हिरो, देवासारखा, पण जो विलेन आहे किंवा त्याचे जे क्वालिटीज आहेत त्या प्रचंड वाईट आहेत. देयर इज 9 फीचर ऑफ दिस सेनेकन ट्रॅजेडी, दॅट इज मॉरल कॉन्फ्लिक्ट. एक संघर्ष जो आहे, नैतिक संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल, चांगला आणि वाईटाचा संघर्ष. कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल and ending in the victory of the good. मॉरल कॉन्फ्लिक्ट जो आपल्याला इथे बघायला मिळतोय तो कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल. ओके, अँड इट एंडिंग इन द विक्ट्री ऑफ गुड. नाटकाचा जो एकंदरीत गाभा आहे त्यामध्ये आपल्याला जो कॉन्फ्लिक्ट आहे तो चांगल्या आणि वाईटाचा कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतोय. पण नाटकाचा जो शेवट आहे तो चांगल्याच्या, सत्याच्या विजयानं होताना दिसतोय. अँड द लास्ट वन फीचर ऑफ दी सेनेकन ट्रॅजेडी, दॅट इज सेन्स ऑफ पोएटिक जस्टिस. पोएटिक जस्टिसला त्यांचा जो एक सेन्स आहे किंवा नाटकामध्ये एक पोएटिक लँग्वेज आहे किंवा एक मेटाफोरिकल लँग्वेज आहे किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणतो एक रेटोरिकल लँग्वेज ज्याला म्हणतो, ती लँग्वेजचा वापर त्याच्या ट्रॅजेडीज मध्ये, नाटकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. सो दॅट्स ऑल द फीचर्स ऑफ सेनेकन ट्रॅजेडी. क्लासिक सेन्स ऑफ फॉर्म, रिवेंज थीम, हॉरिबल टेरिबल ब्लड कर्डिंग सीन्स, व्हायलन्स ऑफ द स्टेज, फेरी स्पीचेस, supernatural elements, as well as the 7 feature of Senecan tragedy, that is murder, stabbing, suicide, and hero's quality, hero and villain's quality, and 9 is moral conflict, and last one is sense of the poetic justice. So that's all about the features of Senecan tragedy. Now let's understand the Senecan tragedy and how it impacts on the Elizabethan dramatist, the Renaissance dramatist. So actually the Seneca has a good understanding of the working of human emotions. सेनेकाला जे आपण ज्याला म्हणतो की ह्युमन इमोशन्स ज्या आहेत ह्या लिखाण करताना खूप छान जवळून त्यानं बघितल्यात किंवा अनुभवल्यात किंवा त्याच्या लिखाणामध्ये एकंदरीत आपल्याला जाणवतं. ही very effectively show the moral tone which was very popular in England. The aim of Elizabethan dramatists was primarily moral. Their methods were rhetorical. त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या एक रेटोरिकल आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचा जो एम आहे एलिझाबेथन ड्रामाटिस्ट वॉज प्रायमरीली मॉरल. Therefore, Seneca was the best model for Elizabethan dramatist. Elizabethan dramatist साठी जो एक बेस्ट मॉडेल जर कोण असेल, एक ट्रॅजेडीच्या संदर्भात आपण सुरुवातीला समजलं की
सेनेकानं एलिझाबेथन ड्रामाटिस्ट लोकांना जणू काही शिकवलेलं आहे किंवा एक आदर्श निर्माण केलेला आहे, आणि म्हणून एलिझाबेथन ड्रामाटिस्ट साठी सेनेका वॉज द बेस्ट मॉडेल फॉर देम. हिज प्लेज आर ग्रीक ट्रॅजेडीज रिटन इन अ न्यू रेटोरिकल स्टाईल. या सेनेकांची जी नाटकं आहेत हे ग्रीक ट्रॅजेडीज आहेत आणि दे आर रिटन इन अ न्यू रेटोरिकल स्टाईल. एका नवीन रेटोरिकल स्टाईलनं त्यानं ग्रीक ट्रॅजेडीज लिहिलेल्या आहेत. ही गेव अ सर्टन स्टॉइकल कलरिंग विथ सोफोक्लस, ॲस्किलस अँड ॲरिस्टॉटल. त्याचबरोबर त्यानं एक जणू काही एक निश्चित आकार किंवा ज्याला आपण म्हणतो की सोफोक्लस, ॲस्किलस आणि ॲरिस्टॉटल यांचा देखील आधार घेतलेला आहे. ही बिलीव्ड दॅट चान्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन लाईफ अँड हॅपीनेस. तो म्हणतोय की नाटकं ही मानवी जीवनाच्या आनंदासाठी किंवा माणसाच्या जगण्यासाठी एक महत्वाची भूमिका पार पाडतो आणि त्यावर तो विश्वास ठेवतो सेनेका. एलिझाबेथन ड्रामाटिस्ट accepted this philosophy of human life shown by Seneca in his tragedies. एलिझाबेथन ड्रामाटिस्ट जे आहेत ते लोक ऍक्सेप्ट करतायत की हा जो काही एकंदरीत सेनेका यांची विचार आहे किंवा त्यांची जी फिलॉसॉफी आहे, फिलॉसॉफी ऑफ ह्युमन लाईफची, आणि त्यावर एलिझाबेथन ड्रामाटिस्ट देखील सहमती दर्शवतात किंवा ते देखील सहमत आहेत. ही शो दॅट मॅन वॉज शुअर टू बी बीटन सफरिंग इन ह्युमन लाईफ इन हिज लाईफ. त्यानं त्याच्या नाटकांमध्ये किंवा त्याच्या साहित्यामध्ये एक प्रकारे दाखवून दिलेलं आहे की मॅन वॉज शुअर टू बी बीटन. माणसाच्या आयुष्यात संघर्ष आणि दुःख हे वारंवार सातत्यानं येत असतात आणि ते त्यानं मान्य केलेलं आहे त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून. दे ऑल्सो ॲज वेल ॲज दी एलिझाबेथन ड्रामाटिस्ट ॲक्सेप्टेड द फिलॉसॉफी ऑफ ह्युमन लाईफ शोन बाय सेनेका अँड द एलिझाबेथन ड्रामाटिस्ट ऑल्सो ॲक्सेप्टेड हिज स्टाईल. त्याचबरोबर एलिझाबेथन जे रायटर आहेत त्यांनी त्याची स्टाईल देखील ॲक्सेप्ट केलेली आहे. पुढे हिज स्टॉइसिझम अफेक्टेड द एलिझाबेथन ड्रामा कम्प्लिटली. आता त्यांची जी स्टॉइसिझम आहे हिचा इफेक्ट किंवा एलिझाबेथन ड्रामा जो आहे त्याच्यावर एक पूर्णपणे परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. सो Senecan plays were translated into English by Jasper Heywood and others all. Senecan plays were translated into English by Jasper Heywood and others. सेनेकॅनची जी नाटकं आहेत ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटेड झाली. कोणी केली? जेस्पर हायवूड अँड ऑदर्स. जेस्पर हायवूड आणि आणखीन काही लोक आहेत की ज्यांनी सेनेका यांची ट्रॅजेडी किंवा त्यांची नाटकं ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत. दीज प्लेज वेअर नॉट मीन ऑफ स्टेज. खरं म्हणजे ही जी नाटकं आहेत ती अशी स्टेजवर परफॉर्म करण्यासारखी नाटकं नव्हती. ऑल हिज प्लेज वेअर पब्लिश इन 1581. 1581 मध्ये त्यांची ही सगळी नाटकं पब्लिश झालेली आहेत. आता सेनेका यांची जी नाटकं आहेत ही स्टेजवर परफॉर्म करण्यासारखी नव्हती किंवा परफॉर्म करण्यागत नव्हती. बट रिनेसन्स पीपल ट्राईड अँड ऍक्टेड देम ऑन स्टेज. रिनेसन्स पीपल जे आहेत त्यांनी ती नाटकं स्टेजवर परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला आणि
करून दाखवलं. सेनेकन प्लेज आर फुल ऑफ व्हायलंट रेटोरिक. सेनेकन यांची जी नाटकं आहेत ही फुल ऑफ रेटोरिकल आहेत. आपण मगाशी म्हणालो की अलंकारिक आहेत पण व्हायलंट रेटोरिक. सेनेकन यांच्यात ज्या आपण थीम बघितल्या किंवा फीचर्स बघितले त्या फीचर मध्ये एक व्हायलंट देखील आपल्याला बघायला मिळाला. व्हायलन्स ऑफ दी स्टेज बघायला मिळाला. पण त्यांची जी नाटकं आहेत ही पूर्णपणे व्हायलंट रेटोरिक किंवा एक व्हायलंट रेटोरिक मध्ये किंवा व्हायलंट अलंकारिक भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. There was a very little action and therefore the whole burden rested on the language of the plays. The dialogues in the play are very powerful. सेनेका यांच्या ट्रॅजेडीज मध्ये जी नाटकांचे मध्ये जे डायलॉग्स आहेत ते प्रचंड पॉवरफुल आहेत असं आपल्याला सांगता येतं. The Elizabethan actors recited these dialogues on the stage. Senecan plays are full of violent rhetoric. Seneca has used bombastic and extravagant, flamboyant language in his plays. The speeches of characters are very powerful, and the Elizabethan dramatists found them suitable for their play. Elizabethan dramatists found them suitable for their play. These violent speeches are very effective in the plays. हे जे violent speeches आहेत हे या नाटकाला आणखी इफेक्टिव्ह बनवतात. सेनेका हॅज डेव्हलप्ड दीज स्पीचेस ऑन ग्रेट लेंथ. मोठ्या संख्येनं त्यानं अशा पद्धतीचे स्पीचेस डेव्हलप केलेले आहेत. दे वेर डेकोरेटेड विथ ऑल लिंग्विस्टिक डिव्हायसेस. ती जी वाक्य रचना आहे किंवा ते जे अलंकारिक भाषा आहे किंवा त्यांचे जे डायलॉग्स आहेत ते जणू काही लिंग्विस्टिक भाषेच्या सौंदर्यानं खूप छानपैकी त्यानं नटवलेले आहेत, सजवलेले आहेत. There are also some speeches of the messengers. Seneca's speeches are very emotional and he exposed his characters through the soliloquies. The character exposes himself in these soliloquies and prepares the audience for the future events. Now Seneca introduced action full of horror and terror. आता ॲज पर दी फीचर ऑफ सेनेका आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात की सेनेका इंट्रोड्युस्ड ॲक्शन फुल ऑफ हॉरर अँड टेरर. त्यानं ट्रॅजेडीच्या माध्यमातून हॉरर आणि एक प्रचंड टेरर ज्याला म्हणतो आपण, एक आतंक ज्याला म्हणतो तो त्याने इंट्रोड्यूस केला विथ फुल ऑफ ॲक्शन. अँड देर इज ऑल्सो अ मॉरल टोन इन द प्लेज. त्याचबरोबर एक मॉरल टोन म्हणजे जो आपण मगाशी म्हणालो की इट स्टार्ट्स विथ द कॉन्फ्लिक्ट बिटवीन गुड अँड इव्हिल अँड इट एंड्स विथ द विक्टरी ऑफ गुड. सो देर इज ऑल्सो मॉरल टोन इन द प्लेज. हिज ट्रॅजेडीज आर ऑल्सो असोसिएटेड with supernatural agencies like ghosts, angels, spirits, witches, etc. So if you have to prepare this Senecan tragedy, then you just prepared the features of Senecan tragedy and then you will write the full of the answer in a detail. So Seneca introduced action full of horror and terror. There is also moral tone in the plays. His tragedies are also associated with supernatural agencies like ghosts, angels, spirits, witches, etc. etc. आता सेनेकन ट्रॅजेडी मध्ये त्यांनी जे वापरलेले काही सुपर नॅचरल्स आहेत की घोस्ट असेल, एंजल असेल, स्पिरिट्स असतील, विचेस असतील, त्याचबरोबर हिज हिरोज आर व्हेरी पॉवरफुल पर्सनॅलिटीज. आणि त्याचे जे नाटकातले जे हिरोज आहेत ते एक पॉवरफुल पर्सनॅलिटीज आहेत. क्लेम इक्विलिटी विथ गॉड्स. दे आर जस्ट लाईक गॉड अँड देअर क्वालिटीज आर लाईक गॉड. ही ऑल्सो फाइंड्स
his defiance of heaven by terrible crimes. त्याचबरोबर जणू काही तो त्याच्या नाटकांमध्ये डेफियन्स ऑफ हेवन दाखवण्याचा प्रयत्न करतोय किंवा एक डिफाईन करण्याचा प्रयत्न करतोय बाय टेरिबल क्राईम्स. एक टेरिबल क्राईम्स जे गुन्हे होत आहेत आणि ते संपवणं किंवा एक चांगल्याचा विजय होणं हे जे तो काही दाखवतोय या त्याच्या ट्रॅजेडीज मध्ये. सेनेका ऑल्सो इंट्रोड्यूस दी थीम ऑफ रिवेंज इन हिज ट्रॅजेडीज. आणि त्याचबरोबर तो त्याच्या नाटकामध्ये थीम ऑफ रिवेंज हे देखील इंट्रोड्यूस करतोय. हिज हिरोज आर शोन ऑफ टेकिंग रिवेंज अपॉन द रायवल कॅरेक्टर ऑफ सम रॉंग डन टू हिमसेल्फ ऑर टू सम रिलेटिव्ह. त्याचे जे हिरोज आहेत ते आपल्याला एक प्रकारे असं दाखवत आहेत की ते बदला घेत आहेत अपॉन दी रिवाइल कॅरेक्टर, जे वाईट कॅरेक्टर आहेत किंवा ज्यांनी चूक केलेली आहे, मग जे चुकीचं वागतायत किंवा त्यांच्या स्वतःविषयी हिरो सोबत काही चुकीचं केलंय किंवा त्याच्या नातेवाईकासोबत काही चुकीचं केलंय किंवा रिलेटेड टू हिमसेल्फ, अशा एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या एखाद्या नातेवाईकाला किंवा चांगल्या माणसाला जर त्रास दिलाय जवळच्या, तर heroes are shown of taking revenge upon the revile character. And there was a convention of not more than 3 speaking actors in the play. There was a convention of not more than 3 speaking actors. तिथे जणू काही कन्व्हेन्शन आहे की not more than 3 speaking actors in this play. 3 बोलणाऱ्या ऍक्टरच्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे कॅरेक्टर्स दिसत नाही किंवा बोलणारी 3 माणसांच्या व्यतिरिक्त चौथा माणूस बोलत नाही. कोरस वॉज ऑल्सो इंट्रोड्युस्ड ॲज अ पार्ट ऑफ सेनेकन ड्रामा. कोरस हा जो प्रकार आहे, कोरस म्हणजे समूहानं येऊन एकत्रित प्रेझेंटेशन असेल किंवा सादरीकरण असेल. कोरस वॉज ऑल्सो इंट्रोड्युस्ड बाय Senecan drama. Seneca's influence is clearly seen in the plays written by Elizabethan dramatists. सेनेकनचा जो इन्फ्लुएन्स आहे, प्रभाव आहे, तो प्रभाव पूर्णपणे आपल्याला एलिझाबेथन ड्रामाटिस्ट वर बघायला मिळतो. आणि त्यामुळे आपल्याला एकंदरीत सेनेकन ट्रॅजेडी आणि सेनेकन ट्रॅजेडीचे जे फीचर्स आहेत ते फीचर्स आपण डिस्कस केलेले आहेत. पुढे आपण बघणार आहोत की इंग्लिश ट्रॅजेडीमध्ये त्याचा कसा इम्पॅक्ट झाला, शेक्सपियरवर त्याचा कसा इफेक्ट झाला, रोक्सॅनावर कसा इफेक्ट झाला किंवा इन अ पोस्ट शेक्सपियरियन पिरियडमध्ये त्याचा काय इफेक्ट झाला, एलिझाबेथन ड्रामाटिस्टवर काय इफेक्ट झाला, हे सगळं आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो that's all about the feature of Senecan tragedy. It may be a question like what are the main characteristics of Senecan tragedy, or write the features of Senecan tragedy, or write a critical essay on how Senecan tragedy, either Seneca, influenced the Elizabethan dramatist. So that's all about the feature of Senecan tragedy. In the next video, we will discuss about the impact of Senecan tragedy on the dramatist, that Shakespearean dramatist, Elizabethan dramatist, university beats also. So thank you so much for this watching video.